लगेच लोड करतो, संसार भरतोय. आता सकाळचे 10:08 झालेत आणि आपण लालबाग पॅलेसला जायला निघालो. आज आपल्या ट्रिपचा 3रा दिवस आहे आणि आज आपण कवर करणार आहे लालबाग पॅलेस, ओंकारेश्वर टेम्पल आणि आपण कवर करणार आहे माहेश्वर फोर्ट. तर हे आहे लालबाग पॅलेस. अनफॉर्च्युनेटली आज ते लालबाग पॅलेस बंद आहे, तर आपल्याला काय आता थांबणं शक्य नाही. जायला लागेल. तर आता छत्रीबागला जाऊ आपण आणि तिथून पुढे निघू. मग फिर राइट में टर्न लेना, आगे पूछ लेना किसी से. ठीक आहे, थँक्यू. तर आपल्याला आता सरळ जायचं आहे आणि तिथे जाऊन विचारायचं आहे कुणाला तरी छत्रीबाग कुठे. आपण आलोय छत्रीबागला. हे राजवाडा पॅलेस पासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे आणि शोधायलाही जास्त अवघड नाही आहे, जवळच आहे. आणि मराठी वास्तुशैलीचं एक सुंदर असं उदाहरण आहे हे. तर होळकर घराण्याच्या स्मरणार्थ बांधलेल्या या सर्व छत्री आहेत आणि हे डोम पॅटर्नमध्ये बांधलेले आहेत सर्व, जसे की तुम्ही पाहू शकता. आणि इथे मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहेत आणि अजूनही आहेत. आणि इथून जवळच अजून एक स्मारक आहे, तर तिथे पण आपण जाण्याचा प्रयत्न करू. पण तोपर्यंत ही जी सुंदर अशी कलाकृती आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. आणि एकदम सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. सर्व ज्या छत्री आहेत, छत्रीबाग आहे, तर सुंदर अशी स्मारकं बांधलेली आहेत आणि त्याच्यावर एकदम बारीक नक्षीकाम केलेलं आहे. ही अशी अप्रतिम अशी कलाकृती आहे, जे की सर्वांनी एकदा तरी येऊन बघितलीच पाहिजे. हाँ निकल, ये रे. चल बाय. तर आपल्याला हा अजून एक असं स्मारक आहे, तेच दाखवायला नेऊन चाललंय. याला फॉलो करणार आहे आता आपण. उय उय उय. अरे हाँ आपला गाइड चला हाँ ना. हाँ आलो आपण. ठीक आहे, थँक्यू. इथे आत जायचं. हरिराव महाराज होळकर. तर आपण इंदोरवरून ओंकारेश्वरला चाललोय, पण इकडच्या रोडची अवस्था म्हणजे एकदमच खराब आहे.
सर्व रस्त्यावर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथे. वैताग आला, थोड्या वेळातच वैताग आला मला या रोडवर. पाऊण तासामध्ये पोहोचून जावं असं वाटतंय या रस्त्याच्या कंडिशननुसार. ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती, लगभग 1.5 तास लागला. आणि आता प्रायव्हेट पार्किंगमधून निघतोय आम्ही इथे. तर आपण निघाले माहेश्वरला. आणि माहेश्वर आहे इथून 62 किलोमीटर्स. अजून 62 किलोमीटर्स. रस्ते चांगले असावेत असं होप करतोय आम्ही. पण इकडचं रस्त्यांचं काही सांगता येत नाही बाबा. मध्येच चांगले असतात, मध्येच घाण असतात. इंदोर टू ओंकारेश्वर तर लय बेकार रस्ता होता. नर्मदा नदीच्या पुलावर आता आपण ट्रॅफिकमध्ये अडकले. आज रोड काय साथ देत नाही आहे असं वाटतंय. तर आपण माहेश्वर फोर्टच्या खूप जवळ आलेलो आहे आणि आपण पुढच्या 5 ते 10 मिनटामध्ये माहेश्वर फोर्टला असू. तर पार्किंग वगैरे करूनच भेटूयाच डायरेक्ट. तर हा आहे सुंदर असा माहेश्वरचा किल्ला. याला अहिल्या किल्ला पण बोलतात. तर हा बेसिकली त्याच्या एकदम अद्भुत असं नक्षीकाम आणि सुंदरतेसाठीच जगभर प्रसिद्ध आहे. आणि नर्मदा नदीच्या किनारी बसलेलं आहे पूर्ण माहेश्वर फोर्ट. आणि इथे खूप साऱ्या मूवीजची पण शूटिंग होते. तर आणि जसं की मी याच्या किनाऱ्यावर बघितलं तर खूप सारे श्रद्धाळू इथं पूजा करायला पण येते. तर 1800मध्ये बांधकाम झालं आहे याचं लगभग. इतका पण जुना नाही आहे असा. तर त्यांचे जे आत्ताचे जे वंशज आहेत तर ते लोक ह्या किल्ल्याला हॉटेल म्हणून आता वापरणं चालू केलेलं आहे त्यांनी. इथे लगभग 19 रूम वगैरे काय काय आहेत. आणि बेसिकली याच्यामध्ये असं एक अहिल्यावाडा म्हणून आहे, कार्यालय आहे, त्यांचे ते दरबार वगैरे भरायचे तसे त्या वास्तू आहेत तिथे. आणि 2000 सालच्या आसपास त्यांनी हॉटेल म्हणून वापरण्यास सुरुवात केली याला. आणि इंदोरपासून जर बघायला गेलं तर हा किल्ला लगभग 90 किलोमीटरच्या आसपास आहे इंदोरपासून. तर आता मी मस्तपैकी व्ह्यू दाखवतो याचे, आनंद घ्या या गोष्टीचा. तर इथं आपण जेवण करायला थांबलो आहे. जेवण करूया आणि भेटूया डायरेक्ट उद्या मॉर्निंगमध्ये. तर आपल्या ट्रिपचा आज लास्ट दिवस आहे. आपण आहे माहेश्वरमध्ये. इथेच रूम घेतली होती. आणि आता वाजलेत सकाळचे 6:30. आणि आपण आता निघणार आहे
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकच्या. तर हा लास्ट मिनिट प्लॅन आहे. तर त्र्यंबकेश्वरला जाऊनच डायरेक्ट घरी जाईल. आणि हे असं हे सगळं सेटअप वगैरे आता सगळं झालेलं आहे मॉर्निंगचं. आपण निघतोय आता. सकाळचे झाले आहेत 7:40. थोडा लेट झाला आपल्याला, पण आपल्याला तर सवयच झाली लेट होण्याची, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. चला. काय सूर्यकाशी रोड आहेत आणि वातावरण एक नंबर झालंय. थोडंसं ढगाळ वातावरण, एकदम फ्रेश थंड हवा सुटलेली आहे आणि असं वाटतच नाही उन्हाळा चालू आहे का काय. एकदम भारी वातावरण झालेलं आहे. आणि रोड तर व्ह्यूज तर तुम्ही बघा काय मस्त आहे. काय भारी रोड आहे, म्हणजे मजा हवा. आयुष्य सुंदर आहे, फक्त हे असे स्पीड ब्रेकर नसायला पाहिजे रस्त्यामध्ये. बसची कॉल थांबली. आता आपण मालेगावच्या थोडंसं पुढे येऊ. आज इतकं ऊन नाही आहे, वातावरण चांगलं आहे, त्यामुळे फटाफट डिस्टन्स कवर होतं. बाबांच्या इथे थांबलो आपण, साई कृपा. नाशिकमध्ये एंटर केलेले आहे आपण. आता इथून आपलं त्र्यंबकेश्वर फक्त 30 किलोमीटर बाकी आहे. आता कुठेतरी फक्त पेट्रोलचा एक स्टॉप घेऊया आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. पुण्यावरून आले का? पुण्यावरून कुठे चालले आता? उज्जैनला गेलतो, आता त्र्यंबकेश्वरला चाललोय. उज्जैनला गेलतो, आता त्र्यंबकेश्वरला चाललोय. 12 ज्योतिर्लिंग करताय का? हां 12 ज्योतिर्लिंग. हो, आज आता 3 कवर होत आहेत, बाकीचे नंतर करेल. चालेल. त्र्यंबकेश्वरला चाललोय. त्र्यंबकेश्वरला चाललोय. पुण्याचे पुणे पुण्याचे हां पुण्याचे. काय तेवढंच राहिलं आता. लगभग 400 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत आजच्या ट्रिपचे. आणि त्र्यंबकेश्वर मंदिर इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथेच भेटूया डायरेक्ट. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन निघालोय आपण आता. दर्शन मस्त झालं. थेट पुणे. हां, दर्शन मस्त झालं.
इथे जेवायला थांबलोय आपण. हॉटेल संस्कृती म्हणून. ॲम्बियन्स खूप भारी आहे. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आपण आता पुण्यासाठी निघालोय. गाडीवर भेटूया डायरेक्ट. आपण नाशिकमध्ये जाम ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आहे. हायवेला लागस्तोवर कदाचित इथे ट्रॅफिक राहीलच. आता कसं ऑफिस सुटायचा टायमिंग वगैरे झाला आहे तर लागणारच होतं कदाचित ते. आपल्या ट्रिपचा आता मला असं वाटतं लगभग येतानाचा हा 5वाच्या आसपास टोल असेल. हा सांगते पूर्ण ट्रिपमध्ये लगभग 20 टोल नाके आहेत आणि त्यांची टोटल ॲव्हरेज जर किंमत बघितली, जर तुम्ही कारने आला 2500 रुपयाचे फक्त टोलच भराल तुम्ही. काय भारी रोड यार बघा मित्रांनो. आणि असं नाही आहे की फक्त सकाळीच भारी व्ह्यू दिसतात, हे पण खूप भारी आहे. म्हणजे एकदा ट्राय करून बघा अशा हायवेवर मस्तपैकी रात्रीचं ड्राईव्ह करायला. स्लो चालवा गाडी पण मजा आहे हो. असलं भारी दिसतं असं चालवायला, मजा येते. असं काही नाही की सकाळीच भारी व्ह्यू दिसतात सकाळचाच भारी आहे असं काही नाही. आत्ता पण खूप जास्त मजा येते. अजून 77 किलोमीटर बाकी आहे घरी जायला आणि ते काय भारी दिसतं सगळं लाईटी वगैरे. रात्री पण खूप भारी व्ह्यू दिसतात. तर आपले या ट्रिपचे 1500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही थांबलेलो इथे. तर आता मस्तपैकी पाणी पिईल आणि निघेल परत. मग काय म्हणायचं आहे तुला श्रीपाद? आपण 1500 किलोमीटर कंप्लीट केलं. किती वेळा असं वाटलं की चुकीचं गेलं आपण? खूप वेळा. 101 वेळा. एक नंबर मजा आली मजा आली. गाडीनी पण आपल्याला एक नंबर साथ दिलेली आहे पूर्ण जर्नीमध्ये. कुठंच आपल्याला दगा नाही दिलेला. आरामशीर इंजिननी काम केलेलं आहे, सगळं काम केलेलं आहे. स्मूथ एक्सपिरियन्स होता. हे कोण आहेत प्रतीक? हे माझी मैत्रीण आहेत पूर्वा आणि दुर्वा. हाय सुदर्शन. हाय प्रतीक. आणि असे असे कपडे घालतात. इंडियन कल्चर आहे रे बाई. हा कुठचा सण असतो? फायनली आपली राईड एंड होतीये. आपण आता वाजलेत 12:30. आपण या राईडमध्ये टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 157,679 म्हणजे लगभग 1600 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. ट्रिप मीटर थोडा लेट चालू केला तर लगभग 1600 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे आपण या राईडमध्ये. 4 दिवस राईड होती ही टोटल. उज्जैन पहिले तर इंदोरला गेलो, तिथून मग उज्जैनला गेलो, मग ओंकारेश्वर केलं, मग माहेश्वर केलं, तिथे स्टे केला माहेश्वरला आणि मग त्र्यंबकेश्वर केलं आणि त्यानंतर इथे आलो आहे. तर एक खूप भारी एक्सपिरियन्स होता हा या राईडचा. मी सर्व गोष्टी सांगेल आणि नंतर टोटल ट्रिपचा एक्सपिरियन्स वगैरे याचे पण व्हिडिओ बनवेल. तर अशाच आणखी चांगल्या व्हिडिओजसाठी फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.